सनसेट होऊन जाईल, सनसेट झाल्यावर कसली वेडिंग आहे, लवकर मेकअप आटप. वरातीमध्ये नाचताना नेहमी तुम्हाला मुहूर्त गाठायचा असतो, त्यामुळे नाचण्यावर कधी कधी लिमिटेशन येतं. मी माझ्यावरून सांगू शकते की माय हजबंड इज माय बेस्ट फ्रेंड, ज्याच्याशी मी अगदी बिनधास्त काहीही शेअर करू शकते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सेटवर आली आहे. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की या मालिकेत सध्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे आणि मी गप्पा मारणार आहे भैरवीशी, म्हणजे मेघाताईशी. कशी आहे? हाय, मी मस्त, तू कशी आहेस? एकदम छान. तर अशी ताई तयार झाली आहे, ताईला नटायला खूप आवडतं, तर असाच एक छोटासा मी रॅपिड फायर घेऊन आली आहे, तो आपण खेळूयात. घागरा की नऊवारी, काय प्रेफर करते? घागरा की नऊवारी? नऊवारी एनी टाइम. हातभर मेहंदी काढायला आवडते की नो मेहंदी? मेहंदी हातभर पण नाही आवडत आणि नो मेहंदी पण नाही, मला मनगटापर्यंत मेहंदी काढायला आवडते, एवढी. तुझ्या लग्नातली एक अशी मेकअप रिलेटेड गोष्ट घडलेली ती? माझ्या लग्नातली मेकअप रिलेटेड गोष्ट, मला मेकअपसाठी खूप वेळ लागला होता आणि माझा नवरा खूप चिडला होता की हे काय इतका वेळ लागतो का मेकअपसाठी, आणि मला नाही करायचं लग्न वगैरे, असं त्याचं सगळं अक्षरशः झालं होतं. इतका वेळ कोण घेतं मेकअप? मी तुला सांगितलं माझी बीच वेडिंग होती, सनसेट होऊन जाईल, सनसेट झाल्यावर कसली वेडिंग आहे, लवकर मेकअप आटप. सो असं सगळं झालं होतं. मैत्रिणीच्या किंवा मित्राच्या लग्नातही हळदीत शेवटपर्यंत डान्स केला? ऑलवेज. मी माझ्या प्रत्येक मित्रमैत्रिणीच्या लग्नामध्ये अगदी शेवटपर्यंत डान्स केलेला आहे. आणि आत्ता शिवानीचं लग्न झालं गेल्या वर्षी. मी, शिवानी, मॅडी म्हणजे माधव देवचके, शिवानी सुर्वेच्या लग्नात आम्ही इतकं नाचलोय आणि तुम्ही होतातच तिथं ते सगळं कॅप्चर करायला. सो आम्ही खूप धमाल केली होती. हळदीतला डान्स की वरातीतला डान्स? हळदीतला डान्स जरा रात्री होतो ना, तर जरा जास्त मजा येते. वरातीमध्ये बऱ्याच ऊन असतं, जसं आज तू बघतीयस एवढ्या कडक उन्हात आम्ही आज हे जे काही शूट करतोय. हळदीच्या वेळेस असं सगळं माहोल असं थंड, म्हणजे वातावरण छान असतं आणि मजा येते. ओके, पण कुंडली जुळवतात ना आजकाल? गोष्ट, हळदीच्या लग्नात ना मुहूर्ताचा वेळेचा काय टेन्शन नसतं. वरातीमध्ये नाचताना नेहमी तुम्हाला मुहूर्त गाठायचा असतो, त्यामुळे नाचण्यावर कधी कधी लिमिटेशन येतं. हळदीत तुम्ही अनलिमिटेड नाचू शकता. कुंडली जी जुळवतात ना आजकाल, ज्याबद्दल खूप बोललं जातं, तर त्याबद्दल काय मत आहे? माझा विश्वास आहे. ओके, माझा 100% विश्वास आहे कुंडली जुळवण्यावर. आणि मला असं वाटतं की ज्योतिषशास्त्र हे नावातच ज्याच्या शास्त्र आहे, म्हणजे बेसिकली इट इज अ सायन्स. सो हां, त्या शास्त्राच्या नावाखाली काही लोक भोंदूगिरी करत असतील, दॅट इज अ डिफरंट पार्ट. बट जर सिरियस नोटवर आपण बघायला गेलो तर हे एक शास्त्र आहे. आणि चांगल्या जाणकारांकडनं आपण आपली कुंडली जाणून घेतली, ग्रहदिशा सगळ्या जाणून घेतल्या, तर त्याचा फायदाच होतो, नुकसान काहीच नाही आहे. नवरी असे 4 कोणते दागिने जे नेहमी घालत असते किंवा वेअर करते असे? नवरी सगळ्यात पहिले तर नथ असते नवरीची, त्यानंतर हिरवा चुडा असतो नवरीचा, आणि डोरलं असतं, मंगळसूत्र असतं, आणि जोडवे असतात, आणि पैंजण असतात. बात सांगितले. ग्रँड लग्न आवडतं की रजिस्टर मॅरेज करतात ते आवडतं? नाही, मला रजिस्टर मॅरेज हा प्रकार काय फार आवडत नाही, आणि खूप ग्रँड असलंच पाहिजे असंही नाही. पण ज्याने त्याने आपल्या आपल्या सोयीप्रमाणे मला कर्ज घेऊन आणि दिखाव्यासाठी केलेली लग्न ही मोठी फार आवडत नाही, कारण कुठेतरी तो फक्त एक दिखावा असतो असं वाटू शकतं. पण आपल्या थोड्याशा लिमिट्समध्ये राहून सगळ्या पाहुण्यांना बोलवून जे आपल्याला जेवढं झेपतं आहे त्या पद्धतीने आपल्या ऐपतीप्रमाणे लग्न करायला काय हरकत आहे. कारण शेवटी हे रिच्युअल्स, या आठवणी हा आयुष्यातला एकमेव प्रसंग असतो. मला वाटतं तो सगळ्यांनी छान आठवणीत ठेवला पाहिजे, जगला पाहिजे. आजकाल लग्नापूर्वी लिव्ह इन मध्ये राहण्याचा एक ट्रेंड आलाय, तर त्याबद्दल तो कॉन्सेप्ट पटत नाही, अजिबात पटत नाही. कारण एनिवे तुम्हाला, म्हणजे काही लोकांना सोयीचं वाटत असेल ते, ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. बट लिव्ह इन मध्ये राहण्यापेक्षा तुम्ही डेट करताच आहात ना एकमेकांना, सो तर ओळखायचंच आहे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला, तर तसंही ओळखून तुम्ही हे करू शकता. किंवा माझे असेही काही फ्रेंड्स आहे जे लिव्ह इन मध्ये राहिले 2-3 वर्ष, पण तरी लग्नानंतर डिवोर्सच झाला त्यांचा. सो लिव्ह इन मध्ये राहिल्याने डिवोर्स सारख्या गोष्टी अवॉइड करता येतात
असं काही मला वाटत नाही. लग्न म्हणजे काय? इनफॅक्ट मला तर असं वाटतं अरेंज मॅरेजेस जास्त टिकतात. Yes, खरंच आहे. आणि मी माझ्या बाबतीत तो अनुभव घेतेय. पण लग्न म्हणजे काय? मला वाटतं लग्न ही एक अशी कमिटमेंट आहे की ती तुम्ही कुठल्याच परिस्थितीत मोडता कामा नये. तुम्ही तुमचे काही वीक पॉईंट्स असतात, समोरच्याचेही कधी काही वीक पॉईंट्स असतात. एकमेकांना समजून घेत आयुष्यभर निभवलेली मैत्री म्हणजे लग्न. आपण बऱ्याच सिच्युएशन्समध्ये पाहा ना, आपले मित्रमैत्रिणी असतात. बऱ्याच वेळा आपला मित्र किंवा मैत्रीण चुकलेला असतो, पण आपण तेवढ्यापुरता थोडासा कधी त्याचा राग करतो आणि पुन्हा एकत्र येतो, कारण आपल्याला त्या मित्रमैत्रिणीशिवाय करमत नसतं किंवा आपण त्याला त्यावेळेस समजूनही घेतो. लग्न ही एक अशीच कमिटमेंट आहे, दोघांनीही इक्वली एकमेकांना रिस्पेक्ट द्यावा. प्रत्येक नात्याचा सगळ्यात पहिला बेस हा रिस्पेक्ट आहे असं मला वाटतं. आणि दुसरं गोष्ट आहे ती म्हणजे त्या नात्यातली मैत्री. तुम्ही कुठल्याही नात्यामध्ये जर मैत्री आणली ना तर ती जास्त टिकते असं मला वाटतं. आज मी माझ्यावरून सांगू शकते की माय हजबंड इज माय बेस्ट फ्रेंड, ज्याच्याशी मी अगदी बिनधास्त काहीही शेअर करू शकते आणि तोही माझ्याशी काहीही शेअर करू शकतो. आमच्याकडे घरी पद्धतच नाही आहे की एकमेकांना एकमेकांच्या फोनचे पासवर्ड्स माहिती नाही आहे, एकमेकांना एकमेकांचे ईमेल आयडीज आणि त्याचे पासवर्ड माहिती नाही आहे. आम्हाला सगळ्यांना सगळं एक खूप ट्रान्सपरन्सी आहे आमच्या रिलेशनशिपमध्ये. त्यामुळे मला वाटतं इट इज सच फ्रेंडशिप विच शुड लास्ट फॉर एव्हर. पण एक असतं ना ताई की आपण असं बोलतो ना की म्हणजे माझी आई तर मला खूपदा असं बोलते की तुझ्या लग्नात असं करेल तसं करेल, तुमची आई बोलली असेल तसं. असं तुम्ही कधी बोलता का तुमच्या मुलीला की हां मी तुझ्या लग्नात असं करेन तसं मी करेन? ऑनेस्टली अजून माझ्या मुलीचा लग्नाचा विचारच केलेला नाही आहे आणि मला वाटतं अजून त्या गोष्टीसाठी भरपूर वेळ आहे. आधी तिने स्वतःचं करिअर करावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि मग लग्नाचा विचार करावा. मी अजून तिच्या लग्नाबाबत काहीच विचार केलेला नाही आहे. तिला जेव्हा लग्न करायचं असेल तेव्हा ती मला सांगेल, जर तिला कोणी आवडत असेल तर, आणि ती ठरवेल की तिला तिचं लग्न कसं हवं आहे. वा, खूप छान. आणि थँक्यू सो मच ताई आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.